पदवीधर प्राथमिक शिक्षक निफाड नंबर 1 तालुका निफाड येथील ज्येष्ठ शिक्षक श्री वसंत पांडुरंग सुपारे सर यांचा 37 वर्षांच्या प्रदीर्घ गुणवत्तापूर्ण आणि निष्ठावान सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाली आहे। त्यांच्या सेवापूर्ती निमित्ताने शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता महालक्ष्मी लॉन्स रसलपूर फाटा निफाड येथे भाऊक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव तुंगार शिक्षण अधिकारी योजना विभाग होत्या। कार्यक्रमाचा सर्व माजी अधिकारी, पंचायत समिती निफाडचे पदाधिकारी, कर्मचारी वृंद तसेच निफाड शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भवर, शारदाताई कापसे, नगराध्यक्ष निफाड नगरपंचायत, अनिल अण्णा कुंदे, उपनगराध्यक्ष निफाड नगरपंचायत, शिवा सुराशे, माजी सभापती, रत्नमाला कापसे, माजी नगराध्यक्ष, देवदत्त कापसे, माजी नगरसेवक, सागर निकाळे, पत्रकार व संस्थापक, माणुसकी फाउंडेशन, विक्रम रंधवे, जिल्हा प्रमुख शिवसेना युवा सेना, विलास निर्भवणे सर, व्हाईस चेअरमॅन संजय गाजरे, संचालक अर्बन बँक, सुनील निकाळे, सरचिटणीस येवला मुक्ती प्रतिष्ठान, भारद्वाज पगारे, नंदू कापसे, संजय गाजरे, युवक काँग्रेसचे सचिन खडताळे, गोसावी दत्तू विनायक शिंदे, बाळनाथ शिंदे, दिलीप कापसे, रखमाजी सुपारे, मोरे चंद्रशेखर, रमा मोरे, भारती सुपारे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ व समिती निफाडचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन समस्त सुपारे परिवार, दाभाडी आणि निफाड तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमात सुपारे सरांच्या कार्याची प्रशंसा करत अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचा शेवट सत्कार समारंभ मनोगतीने आणि स्नेहभोजनाने झाला। संपूर्ण वातावरण हे स्नेह, आदर व कृतज्ञतेने भरलेले होते। एकंदरीत माझी 37 वर्षे सेवा झालेली आहे। सेवेची सुरुवात माझी सुरगाणा तालुका गुई वनवासी कल्याण आश्रम असं अनुदानित आश्रम शाळा गुई या ठिकाणी झालेली। अतिशय त्यावेळेचा काळ खडतर होता, पायी जावं लागत होतं, कुडाच्या भिंती होत्या, गळक्या इमारती होत्या। अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी काम केलेले आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रती असलेलं प्रेम हे वाखाणण्याजोगं असं आहे। आज त्या ठिकाणी बघितलं तर नाशिकसारख्या मोठ्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद या सेवेमध्ये 5/1/93 पासून सेवेत आरंभ केला। सुरुवातीची जिल्हा परिषद शाळेची सेवा माझी पेठ तालुक्यात कोळुस्टी या ठिकाणी झाली। 3 वर्ष त्या ठिकाणी काम केल्यानंतर माझी नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी बदली झाली आणि नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी जवळजवळ 15 वर्ष सेवा केली। सगळ्यात सुंदर सेवा त्या नांदूर मध्यमेश्वर या गावात झाली। तिथून माझी बदली सोनेवाडी या ठिकाणी झाली। सोनेवाडीहून सुरगाणा तालुक्यात 2 वर्षे बदली झाली आणि पुन्हा योगायोगाने सोनेवाडी या गावातच बदली होऊन आलो। अशी एकंदरीत सेवेची वाटचाल 37 वर्षे माझी झाली। धन्यवाद। सरांची सेवा खूप छान झाली आणि सरांनी जे सगळे लोक जमवले आहेत त्यांचं प्रेम आणि ह्या लोकांनी दिलेलं प्रेम हे खूप वाखाणण्याजोगं आहे। आज जो प्रसंग होता ना, तो असं वाटतच नव्हतं की आमचा शिक्षकांचा काही सोहळा आहे असं। म्हणजे आज फक्त नातेवाईक, मित्र, परिवार आणि प्लस आमचे शिक्षक असा सोहळा वाटला। अगदी खूप छान आनंद आला आम्हाला सगळ्यांना। एकदम छान सोहळा झाला असा आमचा। त्यांना परत पुन्हा एकदा भेटल्यानंतर त्यांची ओळख कोणाला करून द्यावी लागत नाही। माणसाला माणसं जोडण्याचं काम त्यांनी आयुष्यामध्ये केलं आणि त्यांच्या एकंदर आयुष्यामध्ये जे त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये केलं असेल, ज्या ज्या गावामध्ये जाऊन काम केलं असेल, ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं अधिक सांगण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या मनोगतामधून ते सर्व त्या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती त्या ठिकाणी वाईट झालेली आहे। ज्या ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम होतं त्याच जिल्हा परिषद शाळांमधला पट मला त्या ठिकाणी व्यवस्थित दिसतो लागलेच आहे, परंतु काही ठिकाणची परिस्थिती फार वाईट आहे। मग आपल्याला आम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो। मी काल परवाच कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो। तिथं जे 500चा पट असायचा तो आता 100-125 वर आलेला आहे। म्हणजे 75% संख्या घटली। मग हे घटत असताना आपण कुठेतरी प्रसिद्धीला कमी पडतो का? आपण विद्यार्थ्यांना ठिकाणी आपल्याकडे सगळंच आपण देत आलेलं आहे। आमच्यासारखे विद्यार्थी घडले असतील किंवा आतापर्यंत जे कलेक्टर असतील किंवा जे मंत्रालयामध्ये मोठे अधिकारी असतील, हे सर्वच सर्व
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले. जिल्हा परिषद शाळा कुठे कमी पडल्या, जिल्हा परिषद शाळा कमी पडल्या, फक्त नसतीपासून आपण लांब राहिलो. खाजगी शाळांमध्ये एखादं आपण जर पाहिलं, इंग्लिश मिडियम असेल किंवा इंटरनॅशनल स्कूल असेल, काय नावं तिथे नावं त्यांनी दिली आणि त्या माध्यमातून पालक त्या ठिकाणी भाळले आणि त्याच्याकडे आकर्षित झाले. त्यांचा युनिफॉर्म वेगळा असेल किंवा अनेक त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने फॅसिलिटी देण्याचं काम त्यांनी केलं. पण शिक्षण ही मिळवून फॅसिलिटी खऱ्या अर्थाने शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे आपल्याला खऱ्या आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल आणि लोकांमध्ये समजावून सांगावं लागेल की आम्ही यांच्यापेक्षा किती पुढे आहोत आणि आम्ही कसे आहोत. आपण सर्व करतो, पण आपण आपली जी पब्लिसिटी आहे किंवा आपली जी जाहिरात आहे ती आपल्या जिल्हा परिषद शाळांची. परंतु अनेक सेवा आमच्या गावामध्ये दोघांनी या ठिकाणी त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांनी अनेक दिवस सेवा केली. निर्भवणे सर त्यांच्या जोडीला होते. हायस्कूल आणि मराठी शाळेचं एकच ग्राउंड होतं. अतिशय छान असं वातावरण त्या काळामध्ये त्यांनी दोघांनी बी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्या ठिकाणी ठेवलं. माणूस असा दिसतो याला एक कारण आहे. पगारे साहेब, आम्ही अनेक माणसं सर्व्हिसला किंवा अनेक कार्यकर्ते बघतो. समोर आल्यानंतर माणसाने जे रक्ताचं नातं असतं त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा माणूस बोलतो किंवा बघतो आणि आपल्या हृदयातून जेव्हा आपल्याशी बोलतो, त्या माणसाच्या हृदयामध्ये आपल्याबद्दल किंवा या माणसं जर जमले, याला काही कारण असतं. जो माणूस हृदयापासून आपल्याशी बोलतो, निश्चित त्याला प्रेम वाढतं, निश्चित त्याच्या दोस्ती होती आणि समोरच्याला सुद्धा वाटतं नाही काहीतरी इथं काहीतरी आहे, देण्यासारखं आहे. आपण सगळ्या नेते मंडळींना सरांना सूचना केल्या, परंतु मी एकच सूचना करतो सर, आपल्या आयुष्यामध्ये आपली धर्मपत्नी ही एक सुजाण नागरिक म्हणून किंवा एक धर्मपत्नी आपल्याला मिळालेला आहे. आपल्या राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण निर्भवणे सर 2 मिनिटं, आपल्या राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण काय करायला, कारण आपला समाजामध्ये अनेक विद्यार्थी बाहेर बसलेले, सगळे विद्यार्थी बसलेले, परंतु आपल्याला एक कीड लागलेली आहे सध्या. जे आमचा तरुण देशासाठी असणारा तरुण, हा तरुण सध्या व्यस्त वळत आहे आणि तो चाललेला आहे. समाज कोणताही असू द्या, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक विद्यार्थी तुम्ही ओळखता, बघत असताल. तुमच्या आयुष्यात काय तुम्हाला द्यायचं, लिहिणारा सगळा वर्ग आपला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.